हॅलो मंडळी, नमस्कार. आज मी तुम्हाला एका अशा ठिकाणाबद्दल सांगणार आहे, जे शौर्य, बलिदान आणि प्रेरणेची एक जिवंत कहाणी आहे. हा एक किल्ला आहे, जिथे तानाजी मालुसरे यांनी त्यांच्या प्राणांची बाजी लावली आणि आधी लग्न कोंढाण्याचे आणि मग रायबाचे हे शब्द इतिहासात अमर झाले. येस, तुम्ही करेक्टली ओळखलंय. प्रेझेंटिंग जवळपास आणि एकदम खास या सिरीजचा चौथा एपिसोड, सिंहगड. चला तर मग बिलकुल वेळ न घालवता बघूया इथे कसं पोहोचायचं ते. तर इथे पोहोचायला दोन ऑप्शन्स आहेत. पहिला, बाय रोड. इथलं रोड इन्फ्रास्ट्रक्चर छान मेंटेन केलंय, त्यामुळे तुम्ही इथे डायरेक्ट वर कारने पोहोचू शकता. वर पार्किंगची पण छान सुविधा आहे. दुसरा, बाय ट्रेक. आता ट्रेक बद्दल सांगायचं झालं तर हा 1.5 ते 2 तासाचा हा ट्रेक आहे आणि फार काही कठीण नाही, त्यामुळे बिगिनर्ससाठी सुटेबल आहे. चला तर बघूया इथे काय काय बघायचं ते. तसं म्हणायचं झालं तर इथल्या प्रत्येक पायरीवर इतिहासाची जाणीव होते आणि इथल्या जागा बघून गुजबम्स येतात. त्यातील पहिली जागा म्हणजे पुणे दरवाजा. ट्रेक करून वर आल्यावर किंवा पार्किंगमधून गडाकडे जाताना पहिला लागतो तो हा पुणे दरवाजा. हा एक महत्त्वाचा प्रवेशद्वार असून इथून पुणे शहर, खडकवासला आणि आसपासच्या दऱ्याखोऱ्यांचा एकदम भारी व्ह्यू दिसतो. या दरवाजाच्या वरून आम्हाला हा व्ह्यू बघायला मिळाला. खूपच भारी. इथून सनराईज पण फार मस्त दिसतो. इथून पुढे गेल्यावर सिंहगडचा मॅप तुम्हाला दिसेल. याचा तुम्ही फोटो काढून घ्या, म्हणजे याला बघून तुम्ही पूर्ण गड फिरू शकता. थोडं वर गेल्यावर लेफ्ट साईडला दिसेल तुम्हाला घोड्याची पागा. ऍक्च्युली ही जागा घोड्यांची पागा म्हणून ओळखली जाते, पण वास्तविक हे पाण्याचे टाके असावे. इथे मधोमध खांब आहेत आणि बाजूने कठडे खोदलेले आहेत. या खोदकामाची उंची घोडा उभा राहू शकेल एवढी सुद्धा नाही, त्यामुळे मला नाही वाटत की ही घोड्याची पागा असावी. असो, इथून राईट साईडला गेलं की आहे तोफखाना. इथली तोफ थोडी वर कठड्यावर ठेवली आहे. ती बघायला सोप्पा मार्ग हा टिळकांच्या घराकडे आणि राजाराम महाराजांच्या समाधीकडे जाताना आहे. मग आम्ही तिकडे जायला निघालो. या तोफेला मोरदरीची तोफ असं म्हणतात. याची लेंथ 2 मीटर आणि तोंडाचे डायमीटर हे 23 सेंटीमीटर आहे. गडावरच्या सध्या असलेल्या तोफांपैकी ही एक मोठी तोफ आहे. यानंतर त्याच बाजूला आम्ही टिळकांचा बंगला बघितला. 1890 मध्ये त्यांनी हा बंगला घेतला होता. गीता रहस्य या ग्रंथाची प्रेस कॉपी इथेच तयार झाली होती. यानंतर आम्ही निघालो छत्रपती राजाराम महाराजांच्या समाधीकडे. 1700 साली राजाराम महाराजांनी सिंहगडावर त्यांचा अखेरचा श्वास घेतला. तेव्हा त्यांच्या महाराणी ताराबाई राणी सरकारांनी ही समाधी बांधली आहे. समाधी बघून आम्ही पुढे निघालो तर मध्ये एक तलाव लागला. पाणी फार स्वच्छ होतं. खूप शांत वाटतं इथे. पुढे आम्ही पोहोचलो कलावंतीन बुरुजला. इथून या व्हॅलीचा काय भन्नाट व्ह्यू दिसतो, एकदम जबरदस्त. तिथून आम्ही निघालो तानाजी कड्याकडे. हा एक ऐतिहासिक आणि धाडसी कडा आहे. याच ठिकाणाहून तानाजी मालुसरे यांनी अतिशय कठीण चढाई केली होती. घोरपडीच्या मदतीने दोर बांधून त्यांनी रात्रीच्या अंधारात ही चढाई केली, जी मराठ्यांच्या इतिहासातील अतुलनीय पराक्रम मानली जाते. हा कडा त्यांच्या शौर्याची आठवण करून देतो. यानंतर थोडं पुढे गेलं की येतो झुंजार बुरुज. कलावंतींसारखाच हा पण गडाच्या संरक्षणासाठी एक महत्त्वाचा बुरुज आहे. नावाप्रमाणेच मावळ्यांच्या झुंजारपणाची हा आठवण करून देतो. यानंतर आम्ही उदयभानाच्या धडाचा उतरलेला छायचौथरा या जागेकडे निघालो. तानाजी मालुसरे आणि उदयभान यांच्यात झालेल्या घनघोर युद्धानंतर उदयभानाचे धड ज्या ठिकाणी उतरवले ती ही जागा आहे. हा चौथरा त्या घटनेची एक जिवंत आठवण म्हणून ओळखला जातो. यानंतर थोडं खाली आलो की येतो कल्याण दरवाजा. हा कल्याण दरवाजा सिंहगडाच्या साऊथ वेस्ट साईडला आहे. याचं फेसिंग कल्याणभोर दिशेकडे असून हा कमी वापरला जाणारा थोडा अवघड मार्ग मानला जातो. यानंतर आम्ही गडाच्या परत मध्यभागी यायला निघालो. येताना आलो अमृतेश्वर मंदिराकडे. हे किल्ल्यावरील एक प्राचीन आणि शांत शिवमंदिर आहे. इथे तुम्हाला सकारात्मक ऊर्जा जाणवेल. तसं तर मॅपनुसार तानाजी मालुसरे स्मारक बघायला पाहिजे, पण आम्ही गेलो कोंढाणेश्वर मंदिराकडे. या किल्ल्याचं नाव कोंढाणा हे याच मंदिरावरून पडल्याचं असं मानलं जातं. युद्धाच्या काळात हे मंदिर श्रद्धा आणि विश्वासाचं केंद्र होतं. यानंतर आम्ही गेलो
तानाजी मालुसरे स्मारक बघायला. हे अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी स्थान आहे. स्वराज्यासाठी प्राण अर्पण करणाऱ्या वीर तानाजी मालुसरे यांच्या स्मरणार्थ म्हणून हे स्मारक बांधले आहे. याच ठिकाणी उभं राहिलं की त्यांचा त्याग, धैर्य आणि स्वराज्यावरील निष्ठा प्रकर्षाने जाणवते. आजही हे स्मारक प्रत्येक पर्यटकाला शौर्याची जाणीव करून देतं आणि इतिहासाशी जोडून ठेवतं. आता इथे फिरून झाल्यावर तुम्हाला खायचं प्यायचं काय हा जर प्रश्न पडला असेल तर सिंहगडावर मस्त खमंग कांदा भजी आणि मटका दही मिळतं. या भज्यांच्या सोबत जी कांद्याची चटणी असते ती तर आहाहा, इमॅजिन केल्यावर सुद्धा तोंडाला पाणी सुटतं. या व्यतिरिक्त इथे चुलीवरचे जेवण पण खूप छान मिळतं. यात पिठलं, भाकरी, वांग्याचे भरीत, कधी ठेचा आणि मटकीची उसळ अशा चविष्ट पदार्थांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त इथे कैरी, पेरू, काकडी, कॉर्न, चिंच हे पण मिळतं आणि आजकाल तर पान पण विकायला लागलेत. असो, आता तुम्हाला काही टिप्स देतो. पहिली, स्वारगेटवरून सिंहगडाच्या पायथ्याशी पोहोचायला डायरेक्ट बस सर्व्हिस अवेलेबल आहे. त्यामुळे तुम्ही स्वस्तात आणि डायरेक्ट तिथे खाली पोहोचू शकता. दुसरी, ट्रेक करायचा असेल तर सकाळी लवकरात लवकर पोहोचायचं ट्राय करा. म्हणजे ऊन नसताना तुम्ही जर ट्रेक कराल तर थकवा कमी लागेल आणि तुम्हाला मस्त ट्रेक एन्जॉय करता येईल. तिसरी, कारने येणार असाल तर लवकरात लवकर पोहोचायचं ट्राय करा. कारण वर मग पार्किंगला गर्दी होते आणि कधी कधी जागा पण मिळत नाही. आणि जास्तच जर गर्दी झाली तर इथे खाली चेकपोस्टवरून तुमची कार वर सोडत नाही. त्यामुळे तुम्हाला पायी पण जावं लागू शकतं. चौथी, सिंहगडाला जातानाच्या रस्त्यात थांबून तुम्ही फोटो काढणं अवॉइड करा. कारण वरून पण छान व्ह्यू दिसतोच. पाचवी, इथे तुम्हाला स्टे करायचा असेल किंवा शेकोटी आणि स्टार गेजिंगचा अनुभव घ्यायचा असेल तर MTDCचे छान रिसॉर्ट्स अवेलेबल आहे. तुम्ही पण हे ट्राय करू शकता. सहावी आणि सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे जेव्हा आपण टुरिस्ट म्हणून किल्ला बघायला जातो तेव्हा आपल्याकडून काही कचरा होऊ नये आणि किल्ल्याची किंवा तिथल्या काही वस्तूंचं नुकसान होऊ नये याची जबाबदारी बाळगा. किल्ले संवर्धनासाठी आणि स्वच्छतेसाठी भरपूर लोक मेहनत करत असतात. त्यांचा मान ठेवा. खरं सांगायचं झालं तर आजही सिंहगडावर उभं राहिल्यावर इथल्या थंड वाऱ्यासोबत इतिहासाची साद कानात घुमते. प्रत्येक दगड धैर्य शिकवतो. प्रत्येक कोपरा तुम्हाला प्रेरणा देतो आणि इथला प्रत्येक दगड स्वराज्यासाठी दिलेल्या बलिदानाची आठवण करून देतो. सिंहगड तुम्हाला सांगतो, स्वप्न मोठं ठेवा, त्यासाठी झुंजा आणि इतिहास घडवा. असो, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि हा तुमच्या फॅमिली मेंबर्ससोबत आणि मित्रांसोबत शेअर करा आणि त्यांच्यासोबत मस्त इथला ट्रेक प्लॅन करा. चला, तर मग भेटू पुढच्या गुरुवारी. तोपर्यंत बाय.